सिगू। राहुल गांधी यांच्या हस्ते होळी पेटवण्यात आलेली आहे, कारण होळीच्या सणाला आदिवासी बांधवांच्या संस्कृतीप्रमाणे आजपासून सुरुवात होते। या सगळ्या संदर्भातली आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी थेट जाऊयात नंदुरबारमध्ये। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी सध्या उपस्थित आहेत। गोविंद, कविता, आपण जी होळी बघतोय या होळीला वेगळं महत्व आहे, कारण आपल्याकडे महाराष्ट्रावर होळी पेटते, मात्र ती होळी रात्रीच्या वेळी असते। मात्र आदिवासी बांधवामध्ये एक संस्कृती अशी आहे की ज्यावेळी दिवसा होळी पेटते त्यावेळी ती एक नवसाची होळी असते। आणि आज बघतोय आपण की राहुल गांधीसाठी या आदिवासी बांधवांनी नवस बोललाय, आणि हा 1 वर्ष नाही तर तब्बल म्हणजे 5 वर्ष सतत ही होळी पेटत राहते। आणि आजची ही होळी राहुल गांधी यांच्यासाठी असल्यामुळे आपण बघतोय की आदिवासी बांधव अगदी नृत्य करत त्यांच्या पारंपरिक वेशामध्ये अगदी गात नाचत हे सगळं साजरं करतायत। आणि आजूबाजूला जे काही आदिवासी बांधव या ठिकाणी जमले ते याचा लाभ घेतात, कारण ते आधीच जाहीर झालं होतं की आजच्या दिवशी होळीचा सण सुरू होतोय आणि ह्या होळीचा सण राहुल गांधी यांच्या समवेत साजरा करायचा होता। आणि आपण बघतोय की राहुल गांधी सुद्धा दुसऱ्यांदा, म्हणजे ज्यावेळी ते पहिल्यांदा व्यासपीठावर पोहोचले त्यावेळेस ते परत दुसऱ्यांदा आणखी होळीत असे गेले आणि त्यांनी बघतोय आपण की ही होळीचा उत्सव साजरा होतोय। आणि आदिवासी बांधव मागच्या 14 वर्षापासून नंतर गांधी घराण्यातील एका व्यक्तीची वाट बघत होती, दिशा त्यांची पूर्ण केली आहे। लोक पोहोचत होते, आदिवासी बांधव अगदी आबालवृद्ध या ठिकाणी पोहोचलेत आणि आपण बघतोय की होळीचा जो काही उत्सव असतोय राहुल गांधी यांच्यासोबत साजरा होतोय। हे दृश्य आपण पाहतोय, खांद्यावर काही घेऊन राहुल गांधी स्टेजवर आलेत, काय येते? ज्याला आदिवासी वेगळं कारण तो जे या ठिकाणी होळी साजरी करण्याची एक प्रथा आहे जी राहुल गांधी यांच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण होते। जे आपण व्यासपीठावरचं दृश्य बघतोय हे दृश्य दरवर्षी अशाच पद्धतीने आदिवासी बांधव या ठिकाणी होळी साजरी करत असतात, मात्र या होळीचं वेगळेपण असं आहे की जिथे राहुल गांधी आदिवासी बांधवामध्ये आहेत। आणि आपण ती टोपी बघतोय जी काही वेळापूर्वी आदिवासी बांधव जेव्हा राहुल गांधी आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी जे नृत्य सुरू होतं त्या सगळ्या बांधवांनी तेव्हा ती घातली होती, आणि तशीच टोपी घालून आता सध्या राहुल गांधी यांचं स्वागत केलं जाते। आणि याशिवाय आदिवासी बांधवांच्या संस्कृतीचं प्रतीक असलेली जे वेगवेगळे दागिने असतील किंवा जे वेगवेगळ्या खुणा असतील त्या राहुल गांधी यांना भेट म्हणून दिल्या जातात। आनंदाने स्वीकार केला जातोय राहुल गांधी यांच्याकडूनही याचा, कारण आदिवासी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला वर्षभरात सण म्हणजे होळीचा सण। आणि नंदुरबारमध्ये हा सण अधिक नेत्रदीपक असतो, कारण हा रंगांचाही सण असतो। आपल्या संस्कृतीमध्ये असलेल्या रंगांचं महत्त्व आदिवासी बांधवांच्या या होळी सणाच्या साजऱ्या करण्याच्या पद्धतींवरून आपल्याला दिसतं, आणि त्याचीच एक झलक आजच्या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळते। राहुल गांधी यांचं स्वागत काँग्रेसच्या नेत्यांकडून केलं जातंय आणि नंदुरबारची संस्कृती, नंदुरबारची आदिवासी संस्कृती या कार्यक्रमामध्ये, या स्वागतामध्ये स्पष्टपणे पाहायला मिळते। गर्दी ही मोठी जमलेली आहे सभेला। काँग्रेसचे अनेक महत्त्वाचे नेते सध्या उपस्थित आहेत आणि राहुल गांधी यांचं स्वागत केलं जाते। पुन्हा एकदा आपण गोविंदकडे जाऊयात। गोविंद, कविता, आपण ही जी गर्दी बघतोय ही गर्दी जमण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की अगदी मागच्या 50 वर्षापासून काँग्रेसच्या सगळे बडे नेते म्हणजे नेहरूंपासून अगदी सोनिया गांधी पर्यंत या नंदुरबार सोबत जोडले गेले होते। त्यामुळे ज्यावेळी सत्तेत असताना काँग्रेस पक्ष अनेक योजना ज्या या नंदुरबार शहरातून त्यांनी लागू केल्या होत्या त्याच नंदुरबार शहरामध्ये येण्यासाठी मागचे 14 वर्ष इथल्या लोकांना प्रतीक्षा करावी लागली, कारण आपल्याला माहिती आहे की 2014च्या वेळी सुद्धा सोनिया गांधी यांचा प्रोग्राम ठरला होता, मात्र त्या काहीतरी प्रकृती असल्यामुळे येऊ शकल्या नाहीत। आणि त्यामुळे असं सांगितलं जातं, आम्ही ज्यावेळी केसी पाडवी यांना यांच्या संदर्भात विचारलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की 14 आणि 19ला ज्यावेळी गांधी 2014 आणि 2019 ही दोनच लोकसभा निवडणुका अशा होत्या की गांधी घराण्यातील किंवा गांधी कुटुंबातील कुणी या मतदारसंघामध्ये आलं नाही, अन्यथा इंदिरा गांधींपासून हा मतदारसंघ काँग्रेससाठी आणि विशेषतः गांधी घराण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा राहिला। काही वेळा तर लकी आहे असंही म्हटलं गेलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।